महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची प्रदेश सर्वसाधारण सभा नाशिकमध्ये संपन्न। 16 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची प्रदेश सर्वसाधारण सभा नाशिक येथील वृंदावन लॉन्स गंगापूर रोड येथे उत्साहात पार पडली आहे। या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार व प्रदेशाध्यक्ष माननीय रामदासजी तडस होते। यावेळी कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, उपाध्यक्ष संजय विभूते, कोषाध्यक्ष गजानन शेलार, महासचिव प्राचार्य डॉक्टर भूषण कर्डिले, सहसचिव जयेश बागडे तसेच राज्यभरातील विभागीय अध्यक्ष, सचिव, जिल्हाध्यक्ष, विविध आघाड्यांचे राज्याध्यक्ष व समाजातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेत समाजाच्या हितासाठी विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली। संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, ओबीसी आरक्षण, समाज सुधारणा, महिला व युवकांसाठी विशेष उपक्रम, संघटनात्मक बळकटीकरण, जनगणना तसेच यावेळी काही महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले। या सभेत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची आज सर्वसाधारण सभा ही ठेवलेली आहे। या सभेमध्ये नवीन कार्यकारिणी निवड करणे, महाराष्ट्राच्या जिल्हा कार्यकारिण्यांच्या नवीन नूतनीकरण करणं या सर्व विषयांवर चर्चा होऊन या ठिकाणी निर्णय घेण्यात येणार आहे। परंतु हे सर्व करत असताना महाराष्ट्रामध्ये चाललेल्या कामकाजाबाबत तो सुद्धा आढावा घेतला जाईल। जे ज्या ठिकाणी तैलिक महासभेचं काम कमी असेल त्या ठिकाणी नवीन नियुक्त्या या केल्या जातील आणि चांगल्या पद्धतीनं प्रत्येक जिल्हा अध्यक्ष आपल्या आपल्या परिसरामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी तेली समाजाची सर्व जाती पोटजातीसह जनगणना करण्याचं काम सुद्धा समाजानेच आता हाती घेतलेलं आहे आणि त्या माध्यमातून तेली समाजाची एकंदरीत संख्या किती, कारण महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी तेली समाजासाठी महामंडळ काढलेले, त्या महामंडळाचा अपुरा निधी लक्षात घेता तो निधी अधिक वाढावा त्या दृष्टिकोनातून तेली समाजाची एकंदरीत जनसंख्या किती आहे, कारण 1.25 कोटी तेली समाज या महाराष्ट्रात राहतो आणि त्या क्षमतेनं निधी मिळाला पाहिजे अशी अपेक्षा सर्वसाधारण सर्व जिल्हा अध्यक्षांनी आमच्याकडे व्यक्त केलेली आहे। त्याबाबत सुद्धा आढावा घेणार। या ठिकाणी पुढच्या लवकरच्याच काळात औरंगाबाद किंवा शिर्डीला पूर्ण महाराष्ट्राचा एक जाहीर सांगायचं ना, महाराष्ट्राचा जाहीर असा कार्यक्रम घेण्यात येणार आहे। जवळपास 20 ते 25 लाख लोक कसे येतील याचा प्रयत्न त्या माध्यमातून होणार। धन्यवाद। महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीनं आज पूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून हे प्रदेश कार्यकारिणी होत असते। यामध्ये कोकण विभाग, नाशिक विभाग, त्यानंतर मुंबई विभाग, विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ असे महाराष्ट्रातल्या पूर्ण जिल्ह्यातून कार्यकारिणीचे सदस्य या ठिकाणी येतात। जिल्हा अध्यक्ष, विभागीय अध्यक्ष आणि या ठिकाणी काही आम्ही ठराव ठेवले आहे। गेल्या कित्येक वर्षापासून आमची एक मागणी होती की मुंबई येथे आम्हाला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समाजाला जागा मिळावी। ते सुद्धा आता आमची मागणी पूर्ण झाली आणि या महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी ताबडतोब मीटिंग बोलून जागा सिलेक्शन करून दिली आणि ते लवकरच आम्हाला हस्तांतरित करणार सुद्धा आहे। या महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समाजाच्या माध्यमातून हे आमचं मोठं एक नेटवर्क आहे। प्रत्येक गाव स्तरावरून शहर, विभाग, जिल्हा हे फार मोठं समाजाचं नेटवर्क आहे आणि यांच्या माध्यमातून समाजाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो। ही आमची प्रांतिकची मीटिंग आहे। यामध्ये काही ठराव येणार आहे, त्या ठरावाला आम्ही समोर जाणार आहे। नमस्कार, मी पोपटराव शंकरराव गवळे बारामतीहून आलोय।
आणि महाराष्ट्र प्रदेश उद्योग आघाडीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे. आणि आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा या तेली समाजाच्या शिखर संघटनेची आज कार्यकारिणीची सभा आयोजित केलेली आहे. आजच्या सभेमध्ये साधारणतः नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजासाठी नुकतंच संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ मंजूर झालेलं आहे. आणि या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून साधारणतः व्यवसाय, उद्योग व व्यापार या माध्यमातून किंवा या आघाडीच्या माध्यमातून समाजातील सर्वसाधारण आणि तळागाळातील तरुण तरुणी यांना आर्थिकदृष्ट्या कसा लाभ होईल, समाजातील लोकांचा आर्थिक स्तर कसा उंचावला जाईल आणि त्यांना सर्वतोपरी त्यांची प्रगती कशी होईल या दृष्टीनं पावलं उचलली जाणार आहेत. आणि लवकरात लवकर महाराष्ट्र शासनानं नुकताच आत्ता 4 मार्च रोजी 5 कोटीचा निधी विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी मंजूर केलेला आहे. आणि त्या योजनांची अंमलबजावणीची सुरुवात करण्यासाठी सर्वतोपरी चर्चा करून त्या दृष्टीनं वाटचाल करण्याचं या ठिकाणी नियोजन होणार आहे. आणि त्यामुळे आजची मीटिंग ही फार महत्त्वाची आहे आणि लवकरच त्या पद्धतीनं काम होईल. आणि या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातल्या तरुण तरुणी आणि उद्योजकांना आणि शेतकरी कुटुंबातील व्यक्तींना तसंच व्यवसाय व्यक्तींना, महिलांना त्याचा लाभ होईल अशी आम्ही अपेक्षा करतोय. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.